नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आज आपल्यापुढे सोलापूर शहराचा एक गतवैभवाचा काळ मांडण्यासाठी म्हणून आलेला आहे. खरं तर सोलापूर शहराची ओळखच ही गिरणगाव म्हणून आहे आणि गिरणगाव म्हणून ओळख असलेल्या या सोलापूरची आजची स्थिती जर आपण बघितली तर बहुतांशी गिरण्या ज्यांच्यामुळे सोलापूरला गिरणगाव ही ओळख मिळाली त्या बंद पडलेल्या आहेत. आणि सोलापूरचं हे गतवैभव काय होतं हे आजच्या पिढीला तर काहीच माहिती नाही. आणि मग या गिरण्यांची सुरुवात सोलापुरामध्ये कशी झाली, या गिरण्यांमुळे सोलापूरचा विकास कशा पद्धतीने होत गेला, राष्ट्रीय इतिहासामध्ये कामगार चळवळीच्या असेल, स्वातंत्र्य चळवळीच्या असेल, या सोलापूरने आपलं वेगळेपण काय जपलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या पिढीला माहीत होणं अत्यंत आवश्यक आहे. पण त्यासाठी आपण सर्वांनी हा पूर्ण व्हिडिओ पाहावा, ज्याच्यामुळे आपल्याला सोलापूरला गिरणगाव का म्हटलं जायचं आणि गिरणगाव म्हणून सोलापूरने आपली वेगळी ओळख कशा पद्धतीने निर्माण केलेली होती, या सगळ्या गोष्टींची जाणीव आणि ओळख आपल्याला व्हायला निश्चितपणे मदत होईल. सोलापूरमध्ये स्थापन झालेल्या कापड गिरण्या आणि या कापड गिरण्यांनी सोलापूरच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये जे बदल घडवून आणले ते अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचे आहेत. आता सोलापूरमध्ये कापड गिरण्यांची सुरुवात का झाली, कशी झाली, कोणत्या कारणांनी झाली? कारण औद्योगिक विकास व्हायचा असेल, उद्योगधंद्यांची सुरुवात व्हायची असेल तर त्यासाठी आवश्यक अशा प्रकारची पार्श्वभूमी ही त्या भूमीला असणं, त्या जागेला असणं अत्यंत आवश्यक असतं. सोलापूरमध्ये कापड गिरण्यांची सुरुवात झाली त्याच्यासाठी म्हणून कापड गिरण्या सुरू होण्यासाठी आवश्यक अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या गरजेच्या होत्या त्या सोलापूरमध्ये उपलब्ध होत्या. एक तर सोलापूरच्या आजूबाजूचा जमिनीचा जो काही स्तर आहे, सोलापूरचं जे काही हवामान आहे, हे कापूस लागवडीसाठी अत्यंत पोषक अशा प्रकारचं हवामान होतं. त्याबरोबरच सूत निर्माण होण्यासाठी जे विशिष्ट अशा प्रकारचं हवामान लागतं ते हवामान सोलापूरमध्ये असल्यामुळे कापड गिरण्या सोलापूरमध्ये निर्माण व्हायला एक आवश्यक अशा प्रकारचा घटक येथील जमिनीच्या स्तराने आणि हवामानामुळे निर्माण झालेला होता. त्याशिवाय कोणताही उद्योग किंवा कोणतेही उद्योगधंदे वाढीस लागायचे असतील तर त्यासाठी पाण्याची मुबलक आवश्यकता असते. सोलापूर शेजारीत निर्माण झालेला एकरूप तलाव, या तलावाने या कापड गिरण्यांसाठी आवश्यक पाण्याची जी काही मागणी होती, पाण्याची जी काही त्यांची आवश्यकता होती ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कापूस लागवड ही नंतरच्या काळामध्ये वाढीस लागायला ब्रिटिश सरकारने केलेल्या अनेक प्रकारच्या सुविधा या देखील कारणीभूत होत्या. बार्शी तालुक्यातील कोरेगाव या ठिकाणी 1855 मध्ये, सोलापूर येथे एकरूप या ठिकाणी 1871 मध्ये आणि माढा तालुक्यातील आष्टी या ठिकाणी 1881 मध्ये ब्रिटिश सरकारांनी तलाव खोदले आणि या तलावाचं पाणी हे शेतीला देण्याची सुविधा ही त्यांनी उपलब्ध केली. त्यामुळे पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध झाल्या कारणामुळे या भागामध्ये कापसाचं उत्पादन या कालखंडामध्ये वाढीस लागलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय सगळ्यात महत्वाचा भाग असतो उद्योगधंद्यांच्या वाढीकरता, तो म्हणजे दळणवळणाचा. आता सोलापूर हे शहर मुंबई आणि मद्रास या मुख्य रेल्वे मार्गावरील एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं ठिकाण असल्या कारणामुळे देशातील महत्वाचा मार्ग मुंबई ते मद्रास हा सोलापूर मधून जात असल्या कारणामुळे दळणवळणाची सुविधा ही इथे उपलब्ध होती. त्यातही 1859-60च्या दरम्यान या वर्षी बार्शी, मोहोळ आणि सोलापूर यांना जोडणारा रेल्वे मार्ग तयार झाला. त्या कारणामुळे देखील सोलापूर या ठिकाणी गिरण्या स्थापन होण्यासाठी आवश्यक कोळशाचा पुरवठा होणं, इंधन म्हणून कोळशाची जी काही गरज आहे त्याचा पुरवठा होणं शक्य झालं. आणि त्याबरोबरच कच्चा मालाचा पुरवठा आणि तयार झालेला जो काही पक्का माल आहे तो पक्का माल बाहेर विक्रीसाठी म्हणून आवश्यक अशा प्रकारची सोय ही निर्माण झाली. त्याबरोबरच कारखानदारी विकसित होण्यासाठी आवश्यक असणारा कुशल अशा प्रकारचा मजूर, कमी वेतनावर राबणारा आणि कुशल
अशा दोन्ही गोष्टी असलेला मजूर सोलापुरात मुबलक प्रमाणामध्ये होता. सोलापूर हे वस्त्रोद्योगाचं एक ठिकाण म्हणून आधीपासूनच प्रसिद्ध होतं. येथील साड्या, धोतरे ही प्रसिद्ध होती आणि या सगळ्या पूरक असलेल्या गोष्टींच्यामुळे सोलापूरमध्ये कापड उद्योग हा वाढीस लागला. सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिल, ज्याला जुनी गिरणी म्हणून ओळखलं जातं, ही 1874 मध्ये या गिरणीची नोंदणी झाली. श्री मोरारजी गोकुळदास आणि कंपनी हे या गिरणीचे पहिले मॅनेजिंग एजंट होते. 16 फेब्रुवारी 1875 मध्ये या गिरणीची पायाभरणी झाली आणि 1876 ला प्रत्यक्ष गिरणीने आपलं कामकाज सुरू केलं आणि त्यानंतर ही गिरणी 8 लाख रुपयाच्या भाग भांडवलावर सुरू झालेली होती. सुरुवातीला एक युनिट सुरू झाल्यानंतर 1908 मध्ये जुन्या गिरणीचं बी युनिट सुरू झालं आणि 1925 मध्ये सी युनिट, अशा 3 युनिटमध्ये ही गिरणी काम करत होती. श्री मोरारजी गोकुळदास हे जे काही होते एजंट, ते अतिशय चांगल्या स्वभावाचे, समाजोपयोगी कामं करणारे अशा प्रकारचे होते. त्यांनी सोलापूरमध्ये शिक्षण, आरोग्य, वाचनालये, उपहारगृहे, कामगारांसाठी घरं अशी अनेक कल्याणकारी अशा प्रकारची कामं ही त्यांनी केलेली आपल्याला दिसून येतात. 1877 साली ज्या वेळेला ही गिरणी सुरू झाली त्यावेळेला केवळ 350 कामगार या गिरणीमध्ये होते. 1940 पर्यंत ABC अशा युनिटमध्ये मिळून 15,500 कामगार हे 1940 साली कामाला होते आणि एकेकाळी या गिरणीमध्ये ज्यावेळेला द्वितीय महायुद्ध सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणावर वस्तूंची मागणी वाढली, त्या सगळ्या काळामध्ये जुन्या गिरणीमध्ये एका गिरणीत 20,000 कामगार आणि 500 कारकून हे काम करत होते. म्हणजे एक गिरणी या सोलापूर शहरातील 20,500 लोकांना हाताला काम देत होती, तेवढ्या कुटुंबाचं भरण पोषण करत होती. आशियातील सगळ्यात मोठी अशा प्रकारची ही गिरणी होती. जुन्या गिरणीमध्ये जी विद्युत निर्मिती होत होती त्या विद्युत निर्मितीवर सोलापूर शहर रात्री लख प्रकाशामध्ये न्हावून निघत होतं. म्हणजे जुन्या गिरणीत तयार होणाऱ्या विजेवर सोलापूर शहर हे रात्री प्रकाशामध्ये न्हावून निघत होतं. सोलापूर शहराला सार्वजनिक जो काही विद्युत पुरवठा आहे तो या गिरणीमधून होत होता. त्यानंतर सोलापूरमध्ये निघालेली दुसरी मोठी गिरणी म्हणजे नरसिंगगिरजी मॅन्युफॅक्चरिंग कमिटी लिमिटेड ही दुसरी गिरणी निर्माण झाली. नरसिंगगिरजी मिलची नोंदणी 1896 साली पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून करण्यात आलेली होती. प्रत्यक्ष 1898 मध्ये या गिरणीचं कामकाज सुरू झालं. सुरुवातीच्या काळामध्ये केवळ स्पिनिंग विभाग या गिरणीमध्ये होता, परंतु 1906 पासून इथे या नरसिंगगिरजी मिलमध्ये विभिंग विभागाची सुद्धा सुरुवात झाली. म्हणजे सूतकताईबरोबरच वस्त्र विणण्यास सुद्धा सुरुवात या गिरणीमध्ये पुढे सुरू झाली. या गिरणीसाठी लागणारा वीज पुरवठा या गिरणीमध्ये तयार होत होता. मेसर्स ज्ञानगिरजी आणि मल्लप्पा वारद आणि कंपनी हे या गिरणीचे पहिले एजंट होते. गिरणीचं बांधकाम, आजही गिरणी आहे अस्तित्वामध्ये, तर या गिरणीचं बांधकाम हे व्हिक्टोरियन वास्तुकलेचा अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा नमुना म्हणून या गिरणीच्या बांधकामाकडे पाहिलं जातं. खरं पाहता ते आपली ऐतिहासिक अशा प्रकारची धरोहर आहे. त्याचबरोबर अप्पासाहेब वारद हे टिळकांनी ज्यावेळेला लातूरला सूत गिरणी सुरू करायला हे केलेलं होतं तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये सोलापूरमध्ये गिरणी सुरू करावी अशा प्रकारची भावना होती. जुनी गिरणी सुरू होत असताना देखील त्यांनी त्याचा प्रयत्न करून बघितलेला होता आणि नरसिंगगिरजी मिल सुरू होत असताना ज्ञानगिरजींच्या बरोबर येऊन त्यांनी या गिरणीमध्ये भागीदारी केली. परंतु अप्पासाहेब वारदांच्या मृत्यूनंतर मात्र या गिरणीतील वारदांचा हिस्सा हा काढून टाकण्यात आला. परंतु वारदांनी स्वतः उभे राहून या गिरणीचं सगळं बांधकाम करून घेतलेलं असल्या कारणामुळे या गिरणीला वारद गिरणी म्हणून देखील ओळखलं जात होतं. परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारदांची पार्टनरशिप जी होती, भागीदारी जी होती ती रद्द करण्यात आली. ज्ञानगिरजींनी आपले वडील नरसिंगगिरजी यांच्या नावाने ही गिरणी सुरू केली. आपल्या या गिरणीला आपल्या वडिलांचं नाव हे त्यांनी दिलेलं होतं. त्यानंतर
तिसरी गिरणी जी सोलापूरमध्ये मोठी सुरू झाली कापड गिरणी ती म्हणजे लक्ष्मी कॉटन मॅन्युफॅक्चरिंग कमिटी लिमिटेड. मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती श्री लक्ष्मीदास यांनी 48 एकरामध्ये 16 लक्ष भांडवल गुंतवून या गिरणीची सुरुवात केलेली होती. मगाशी मी सांगत असताना नरसिंगगिरजी मिलचा उल्लेख केला तर 1940 साली या नरसिंगगिरजी मिलमध्ये 8,000 कामगार काम करत होते. आपण शेवटी 5 मोठ्या गिरणींमधील कामगारांची एकत्रित संख्या जर बघितली तर सोलापूरचं काय वैभव या 5 गिरण्या होत्या हे आपल्या लक्षात येऊ शकेल. तर 16 लक्ष भांडवल गुंतवून लक्ष्मी कॉटन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड ही गिरणी सुरू करण्यात आली. परंतु 1901 मध्येच या गिरणीचे हक्क जे आहेत ते बॉम्बे कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आलेले होते. लक्ष्मी मिलने वेळोवेळी केलेल्या आधुनिकीकरणामुळे त्या मिलमध्ये तयार होणारं कापड हे अत्यंत गुणवत्तापूर्ण अशा प्रकारचं असत होतं. त्याची उत्पादनं देशभरच नव्हे तर परदेशामध्ये पाकिस्तान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, ऑकलंड असेल, न्यूझीलंड असेल, रशिया असेल अशा राष्ट्रांच्या मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर या मिलची उत्पादनं ही विकली जात होती. 1940 साली या गिरणीमध्ये लक्ष्मी मिलमध्ये 5,000 कामगार हे काम करत होते. लक्ष्मी मिलच्या व्यवस्थापकांनी अनेक समाजोपयोगी कामामध्ये हातभार लावलेला होता. युद्ध मदत निधी असेल, मुंबई विद्यापीठाला मदत करणं असेल, सोलापूरमधील दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजला मदत करणं असेल, भारतीय हरिजन सेवक संघाला मदत करणं असेल किंवा 1950च्या दुष्काळामध्ये त्यांनी दुष्काळ निवारण निधीस केलेली मदत असेल, अशी मदत मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी मिलच्या व्यवस्थापकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मी विष्णू मिलला किंवा लक्ष्मी विष्णू कापड गिरणीला दुसरं एक नाव त्या काळामध्ये प्रसिद्ध होतं ते म्हणजे फुटाणे गिरणी या नावाने देखील ही गिरणी ओळखली जात होती. आता फुटाणे गिरणी हे नाव कसं या गिरणीला पडलं हे जर आपण बघितलं तर या गिरणीची सुरुवात जी होती ती दुष्काळामध्ये झालेली होती आणि गिरणीची सुरुवात दुष्काळामध्ये झालेली असल्या कारणामुळे या दुष्काळाच्या कालखंडामध्ये गिरणीमध्ये कामाला येणारे जे काही मजूर होते त्या मजुरांना दिलं जाणारं वेतन जे होतं ते वेतन रोख स्वरूपामध्ये कमी दिलं जायचं, पगार कमी दिला जायचा आणि थोडा पगार आणि कामाच्या बदल्यामध्ये फुटाणे त्यांना दिले जात असत. म्हणजे गिरणीच्या सुरुवातीस काम करणाऱ्या मजुरांना मजुरीच्या स्वरूपामध्ये फुटाणे दिले जात होते. म्हणून लक्ष्मी मिल ही फुटाणे गिरणी म्हणून सुद्धा ओळखली जात होती. हे एक आपण वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची गोष्ट या गिरणीच्या बाबतीमध्ये लक्षात घेतलं पाहिजे. लक्ष्मी मिलमध्ये लष्कराला लागणारा उत्कृष्ट दर्जाच्या कॅनव्हसच्या कापडाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असे. लक्ष्मी मिलमध्ये काम करणाऱ्या मजुरांची लग्न देखील लवकर ठरत असत कारण तिथे मिळणारं भरपूर वेतन आणि वेळेवर मिळणारं वेतन या 2 गोष्टी त्यासाठी महत्वपूर्ण होत्या. त्यानंतर विष्णू कॉटन मिल ही 4थी गिरणी सोलापूरमध्ये सुरू झाली. दी बॉम्बे कंपनीकडून म्हणजे लक्ष्मी मिलच्या मालकांकडूनच ती सुरू करण्यात आली. 1910 मध्ये प्रत्यक्षामध्ये या मिलच्या कामकाजाला सुरुवात झाली. मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांच्या हस्ते या मिलचं उद्घाटन झालेलं होतं. 30 लाख रुपये भाग भांडवल गुंतवून ही गिरणी सुरू करण्यात आली. लक्ष्मी विष्णू मिलच्या या सगळ्या एजंटांनी म्हणजे प्रमुखांनी कामगारांसाठी घरं निर्माण केली, मोठ्या प्रमाणावर चाळींची निर्मिती केली. त्याबरोबर महागाई वाढलेली असताना स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जेव्हा महागाई वाढलेली होती त्यावेळेला त्यांनी कामगारांना गिरणीच्या स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त धान्य, मीठ, मिरची, आगपेट्या, कापड इत्यादी वस्तू स्वातंत्र्य देशाला मिळेपर्यंत दिल्या. परंतु स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये महागाई निर्देशांकानुसार दिली जाऊ लागल्या कारणामुळे ही सेवा नंतरच्या काळामध्ये त्यांनी बंद केली. लक्ष्मी विष्णू मिलची क्रिकेटची टीम होती आणि ती सोलापूर शहरातील एक उत्कृष्ट अशा प्रकारची क्रिकेटची टीम होती. गिरणीच्या कामगारांचा नाट्यसंघ देखील होता. गणेशोत्सवामध्ये संगीत नाटकं, भावगीत गायनाचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी विष्णू मिलच्या गणेशोत्सवामध्ये चालत असत. या मिलच्या इंजिनियर चक्रदेव नावाचे इंजिनियर होते या मिलचे.
त्यांनी अनेक नाटकं बसवलेली होती. त्याच्यामध्ये संगीत सौभद्र, मृच्छकटिक यासारखी अनेक नाटकं बसवली. या नाटकांमध्ये तत्कालीन सोलापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख श्री पंत आणि सोलापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती चंचलादेवी गांधी यांनी काम केलेलं होतं. 1940 मध्ये या गिरणीमध्ये 7,000 कामगार हे काम करत होते. सोलापुरातील 5वी गिरणी म्हणजे ती जामश्री नरसिंगगिरजी रणजित सिंहजी स्पिनिंग अँड विव्हिंग मिल, दी जामश्री रणजित सिंगजी स्पिनिंग अँड विव्हिंग मिल कंपनी लिमिटेड ही 1907 मध्ये याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1909 मध्ये प्रत्यक्षामध्ये ही गिरणी काम करायला सुरुवात झाली. लालजी मोरारजी आणि कंपनी यांनी 35 एकरामध्ये जामश्री ही गिरणी सुरू केलेली होती. 1911 मध्ये लालजी नारायणजी आणि कंपनी यांच्याकडे या मिलची सूत्र गेली. 10 लाखाचं भांडवल गुंतवून सुरू झालेली ही मिल, या मिलमध्ये सातत्याने नवनवीन यंत्रांचा, नवनवीन साधनांचा वापर केला गेल्या कारणामुळे, तंत्रांचा वापर केला गेल्या कारणामुळे ही गिरणी आजही म्हणजे या 5 मुख्य गिरण्यांच्या मधील एकमेव सुरू असलेली गिरणी म्हणजे जामश्री मिल ही एकमेव गिरणी आजही काम करताना आपल्याला पाहायला मिळते. 1940 मध्ये 2,500 कामगार या मिलमध्ये काम करत होते. आता या 5 मिलनी सोलापूरच्या सामाजिक जीवनामध्ये, सांस्कृतिक जीवनामध्ये, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये मोठे बदल हे घडवून आणलेले आहेत. काय बदल घडवून आणले आणि काय वैशिष्ट्य सोलापुरातील या कामगार चळवळीची, या गिरण्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची होती, याचा एक थोडक्यात आढावा आपण इथे घेणार आहोत. या देशातील पहिला व्यापक आणि दीर्घकाळ चाललेला संप हा भीमराव नावाच्या कामगाराच्या नेतृत्वाखाली 1920 मध्ये सोलापूरमध्ये झालेला आहे. म्हणजे पहा, आयटक ही कामगारांची संघटना स्थापन ज्या वर्षी होते आहे त्या वर्षी सोलापुरामध्ये दीर्घकाळ चाललेला एक व्यापक संप, एका कामगाराच्या नेतृत्वाखाली, कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नसलेला, शिक्षण नसलेला कामगार, त्याचं आडनाव देखील आपल्याला ज्ञात नाही, तर हा भीमरावाचा संप होतो. हे सोलापूरचं वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय गिरणी कामगार संघ, त्याला इंटक म्हणूनही ओळखलं जातं, तिची स्थापना प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये होण्याच्या पूर्वी सोलापूरमध्ये राष्ट्रीय गिरणी कामगार संघ हा राष्ट्रीय विचारांचा गिरणी कामगार संघ स्थापन झालेला होता. हे देखील सोलापूरच्या कामगार चळवळीचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येऊ शकेल. मुंबई प्रांतातील मुंबई, अहमदाबाद नंतर सोलापूर हे त्या काळातील 3ऱ्या क्रमांकाचं औद्योगिक शहर होतं. हे देखील सोलापूरचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येऊ शकतं आणि हे गिरण्यांमुळे घडून आलेलं आहे. कामगारांची राष्ट्रीय चळवळीमध्ये असणारी जी काही भूमिका आहे किंवा राष्ट्रीय चळवळीमध्ये टिळकांना अटक केल्याच्या वेळी असेल किंवा 1942चं आंदोलन असेल, सविनय कायदेभंगाचं आंदोलन असेल, अशा सगळ्या आंदोलनांमध्ये कामगार उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले होते. परंतु 1930च्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामध्ये कामगारांनी उत्स्फूर्त घेतलेला सहभाग आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सोलापूरमध्ये मार्शल लॉ ब्रिटिश सरकारला पुकारावा लागला. आपल्या एकूण कारकिर्दीमध्ये ब्रिटिशांनी केवळ 2 ठिकाणी अशा प्रकारचा मार्शल लॉ पुकारलेला होता. त्यातील सोलापूर हे एक शहर होतं आणि येथील 4 हुतात्म्यांनी आपले प्राण स्वातंत्र्य वेदीवर बलिदान करून देऊन सोलापूरचं नाव स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये अजरामर केलेला आहे. याशिवाय राजबंद्यांच्या मुक्ततेच्या संबंधाने चळवळ सोलापूरकरांनी उभारली आणि सोलापूरच्या नेत्यांनी राजबंद्यांच्या मुक्ततेची चळवळ उभारून काँग्रेसची सरकार, प्रांतिक सरकार ज्या वेळेला अस्तित्वात आली ब्रिटिश कालखंडामध्ये, त्यावेळेला राजबंद्यांची मुक्तता त्यांच्याकडून करून घेतली. सुभाषचंद्र बोस हे पुण्याला आलेले असताना त्यांच्या कानावर घालून कैदेमध्ये असणाऱ्या अनेक कामगार नेत्यांना फटक्यांची शिक्षा दिली जात होती. कैदेत असणाऱ्या अनेक लोकांना दिली जाणारी ही जी काही फटक्यांची शिक्षा आहे, ती फटक्यांची शिक्षा बंद करावी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न येथील कामगार नेत्यांनी केले आणि त्यांच्या कामाला, त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन ही फटक्यांची शिक्षा बंद करण्यात आलेली होती. सोलापूरच्या कामगार चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या अनेक लोकांना विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
डॉक्टर अंत्रोळीकर हे कामगारांचे नेते होते, त्यांनाही विधिमंडळामध्ये सोलापूरचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. भाई छन्नूसिंह चंदले हे अनेक वर्ष महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष होते. 2 वेळा आमदारपद त्यांनी भूषविलं. मुंबईचे कामगार नेते खेडगीकर, कॉम्रेड जी.डी. साने हे सोलापूरचे नेते, कॉम्रेड व्यंकप्पा मडूर, भीम रोणे, आबासाहेब किल्लेदार, त्याचबरोबर कॉम्रेड आडम मास्तर नंतरच्या कालखंडामध्ये हे कामगारांचे नेते आमदार म्हणून विधानसभेमध्ये गेले आणि विधानसभेमध्ये कामगारांचे प्रश्न त्यांनी मांडलेले पाहायला मिळतात. सोलापूरच्या कामगारांनी आपलं नेतृत्व आमदारकीच्या रूपाने विधिमंडळामध्ये पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. तुळशीदास जाधवांसारखे, देशभक्त तुळशीदास जाधवांसारखे नेते तर आमदार आणि खासदार अशा दोन्ही पदांवर निवडून आलेले आपल्याला दिसून येतात. मुंबई पुणे नंतर सोलापूरमध्ये 1946 साली बस सेवा ही सुरू झाली. सुरुवातीला ती खाजगी स्वरूपामध्ये होती, पण 1949 पासून ती नगरपालिकेकडून चालविण्यात येऊ लागली. राज्यामध्ये केवळ मुंबई पुणे या ठिकाणीच बस सेवा असताना बस सेवा सुरू करणारं सोलापूर हे 3रं शहर होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण पाहतो आहोत की मल्टिप्लेक्सचं वेळ मोठ्या प्रमाणावर सगळीकडे लागलेला आहे. अशा सगळ्या काळामध्ये आपण जर सोलापूरकडे नजर टाकली तर खूप पूर्वी भागवत चित्रमंदिरच्या माध्यमातून एकाच ठिकाणी 4 चित्रपटगृहे चालविली जात होती. हे मल्टिप्लेक्सचं वेळ जे आपल्याला आज पाहायला मिळतं, हे मल्टिप्लेक्सची सुरुवात सोलापूरने खूप आधी केलेली होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सोलापूरमध्ये या गिरण्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यापार वाढीस लागला, उद्योग वाढीस लागला, बाजारपेठा वाढल्या आणि त्यामुळे व्यापार उदीम वाढल्या कारणामुळे बाजारपेठांची वाढ इथे झाली. कामगार मोठ्या प्रमाणावर खेडेगावातून सोलापूरमध्ये स्थलांतरित झाला, त्याला राहण्याकरता इथे सोय नव्हती. तेव्हा कामगारांच्या करिता म्हणून अनेक धनिकांनी त्या काळामध्ये चाळी बांधल्या. गिरण्यांनी जशा बांधल्या तशाच अनेक धनिकांनी देखील चाळी बांधल्या आणि अनेक चाळी या सोलापूरमध्ये निर्माण होऊन सोलापूरची नागरी वसाहत वाढली आणि त्याबरोबरच सोलापूर या शहराचा चेहरा मोहरा पूर्णतः बदलून गेला. ज्यावेळेला गिरण्यांची पाळी सुटत असे त्यावेळेला काय चित्र त्या काळामध्ये सोलापूरमध्ये होतं. गिरण्यांची पाळी सुटल्यानंतर मरियाई चौक, भैया चौक, सुभाष चौक, मेकॅनिकी चौक या सगळ्या भागामध्ये जत्रेसारखी गर्दी भरत असे. सगळा भाग जो आहे तो गजबजून जात असे. रात्री ज्या वेळेला गिरण्यांची पाळी सुटत असे त्यावेळेला रात्र प्रखर न वाटता दिवसासारखी वाटत असे. इतके लोक रस्त्यावर त्या काळामध्ये असतात. गिरण्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचा तर एक वेगळा थाट होता. समाजामध्ये त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्या काळामध्ये असलेला दिसून येतो. ज्या वेळेला गिरण्यांची पाळी सुटत असे त्यावेळेला अनेक छोटे छोटे व्यावसायिक आपल्या वस्तूंची विक्री कामगारांना तिथे करत असत आणि त्यामुळे अनेक छोटे व्यावसायिक देखील निर्माण झाले. इतकंच नाही तर सोलापूरने संपूर्ण देशाला आणखी एक गोष्ट दिली. ज्यावेळेला नरसिंगगिरजी गिरणी बंद पडली आणि मालकाने सांगितलं की ही गिरणी जी आहे ती मी चालवू शकत नाही, यंत्र जुनी झालेली आहे, याच्यातून कुठल्याही प्रकारचा नफा निघत नाही, त्यावेळेला येथील कामगारांनी आपल्या स्वतःच्या वेतनामध्ये कपात केली आणि सांगितले की ज्या वेळेला गिरणी फायद्यामध्ये येईल, नफ्यामध्ये येईल, त्यावेळेला आम्ही हे जे वेतन आता कपात केलेलं आहे ते वेतन नंतरच्या काळामध्ये आम्ही स्वीकारू, आम्हाला दिलं जावं असं म्हणून त्यांनी सहकारी तत्वावर गिरणी चालविण्याचा प्रयोग सरकारनेही मोठ्या प्रमाणावर मदत आर्थिक त्यावेळेला कामगारांना केली आणि तोट्यात असलेली नरसिंगगिरजी मिल कामगारांनी फायद्यात चालवून दाखविली आणि या एका घटनेमुळे देशभरामध्ये असलेल्या अनेक आजारी गिरण्या ज्या होत्या त्या आजारी गिरण्या ताब्यात घेऊन सरकारने पुढे चालविल्या. त्याची जी काही एक पद्धत पडली त्याचं कारण सोलापूरमधल्या या नरसिंगगिरजी मिलच्या कामगारांनी केलेला त्याग आणि त्याबरोबरच आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून गिरण्या नफ्यामध्ये चालविण्याची दाखवलेली ही पद्धत. त्याबरोबरच आणखी एक गोष्ट, जुनी गिरणी बंद पडली. सोलापूरची जुनी गिरणी खरं तर सोलापूरचं खूप मोठं वैभव होती. ABC अशा 3 युनिटमध्ये चालणारी आशियातली सगळ्यात मोठी, एका गिरणीमध्ये 20,000 कामगार एकेकाळी काम करत होते
आणि अशी ही गिरणी ज्या वेळेला बंद पडली त्यावेळेला त्या गिरणीतील जी काही यंत्र होती त्या यंत्राच्या साहाय्यानेच सोलापुरातील पॉवरलूम उद्योग जो आहे तो पॉवरलूम उद्योग सुरू झाला आणि पुढे जाऊन आपल्याला माहित आहे तो अत्यंत भरभराटीला आला आणि त्याबरोबर सोलापूरची चादर ही जगप्रसिद्ध झालेली देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक गिरणी हा घटक जरी आपण सोलापूरच्या बाबतीमध्ये घेतला तर या गिरण्यांनी सोलापूरला एकेकाळी प्रचंड वैभव प्राप्त करून दिलेलं होतं आणि त्यामुळे हा शहराचा भाग जो आहे तो गिरणगाव म्हणून ओळखला जायचा आणि ती आपली ओळख अंगावर घेऊन हे शहर अनेक वर्ष नांदलं. दुर्दैवाने पुढे जाऊन अनेक वेगवेगळ्या कारणांनी या गिरण्या बंद पडल्या, कामगारांचे प्रचंड हाल झाले. आज आता आपण स्मार्ट सिटीच्या दिशेने निघालेलो आहोत. कदाचित पुढे जाऊन काही दिवसामध्ये सोलापूर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जाईल. परंतु हे जे काही जुनं वैभव आहे ते वैभव अनुभवत असताना आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराचा इतिहास आपल्याला माहीत असावा, लक्षात यावा आणि या गिरण्यांनी काय दिलं या शहराला हे सांगण्याचा एक प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चित आपण हा व्हिडिओ शेअर करावा. चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल माझं तर सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.